आहे तो आहे फिशरमॅन. आता फिशरमॅन कोणाला म्हणतो, तर जे मासे वगैरे पकडणारे जे लोक असतात समजा त्यांच्यासाठी आपण फिशरमन हा शब्द वापरतो. आता ते जर माणूस असेल तर फिशरमन म्हणतो, फिशरमॅन म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. जर इंडिव्हिज्युअल जर शब्द जर असेल तर MAN जर असेल तर मॅन म्हणणार तुम्ही, परंतु ज्यावेळेस त्याला दुसरं एखादा प्रत्यय जोडलेला असतं त्यावेळेस त्याला फिशरमन म्हणतो. जसं की फायरमन म्हणतो, फायरमॅन म्हणत नाही. वॉचमन म्हणतो, वॉचमॅन म्हणत नाही. प्रोनाउन्सिएशनच्या बाबतीतची एक टिप लक्षात ठेवा नेहमी, की कुठल्याही शब्दाला ज्यावेळेस त्याचं एखादा म्हणजे नाही का तो एखाद्या फॉर्म मध्ये असला तर त्याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं असतं, परंतु ज्यावेळेस त्याला एखादा प्रत्यय जोडलं जातं म्हणजेच काय की त्याला त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर एखादा दुसरा जर शब्द जर जोडला तर त्याचं प्रोनाउन्सिएशन थोडक्यात बदलतं. जसं की काय, इन्स्पायर म्हणले की इन्स्पायर होतं, परंतु जर समजा त्याला जर पुढे जर शब्द जर जोडला जसं की TION जर जोडलं तर त्याला इन्स्पायरेशन म्हणत नाहीत, त्याला इन्स्पिरेशन म्हणतो. काय म्हणतो? इन्स्पिरेशन. सो कुठल्याही शब्दाला, मूळ शब्दाला ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रत्यय जोडता त्यावेळेस त्याचं प्रोनाउन्सिएशन थोडंसं बदलतं. त्याचं प्रोनाउन्सिएशन थोडंसं बदलतं. जसं की काय, आपण मॅन म्हणलं की मॅन म्हणतो, परंतु ज्यावेळेस फिशर मॅन म्हणतो त्यावेळेस फिशर मॅन म्हणत नाही, त्यावेळेस आपण काय म्हणतो? फिशरमन. फिशरमन. हॅलो, दिस इज राहुल. वेलकम टू माय चॅनल लँग्वेज सोल्युशन्स मराठी. याच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रोफेशन्सला इंग्लिशमध्ये काय म्हणतो हे जाणून घेणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. सो व्हॉट डू वी मीन बाय प्रोफेशन? आता प्रोफेशन कशाला म्हणतो, तर व्यवसाय. एखादा माणूस कुठल्या क्षेत्रात काम करतो, कशा प्रकारचं काम करतो, काय म्हणून तो कार्य करत असतो किंवा काम करत असतो, या गोष्टींना सांगण्यासाठी आपण प्रोफेशन हा शब्द वापरतो. आता प्रोफेशन या शब्दाला आपण व्यवसाय जर म्हणलं, तसंच दुसरा एक शब्द आहे ज्याला आपण व्यवसाय म्हणून वापरतो इंग्लिश मधला, तो शब्द आहे ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे OCCUPATION. ऑक्युपेशन या शब्दाचा अर्थ काय होतो? व्यवसायच होतो. म्हणजेच काय की व्हॉट समबडी डज, कोण काय करतं, म्हणजे एखादा माणूस काय करतो हे जाणून घेण्यासाठी आपण ऑक्युपेशन हा शब्द वापरतो. आता ऑक्युपेशन हा शब्द तुम्ही कुठे जास्त प्रमाणात पाहिला असेल, ज्यावेळेस तुम्ही 10वीचे 12वीचे ज्यावेळेस फॉर्म भरत असता किंवा स्पर्धा परीक्षेचा एखादा फॉर्म भरत असाल, तिथे तुमच्या वडिलांचं ऑक्युपेशन काय असं लिहिलेलं असतं. आता वडिलांचं ऑक्युपेशन काय म्हणजेच काय की वडील काय करतात, म्हणजे त्यांचं प्रोफेशन काय, ते कुठल्या क्षेत्रात काम करतात, ते शेतकरी आहेत, ते टीचर आहेत का, ते बिझनेसमॅन आहेत की ते नावी आहेत का, ते नाही का की कुठलाही जो त्यांचा व्यवसाय असेल त्या गोष्टीसाठी आपण ते प्रोफेशन शब्द न वापरता ऑफिशियल शब्द कुठला वापरतो, तर ऑक्युपेशन शब्द वापरतो. ऑक्युपेशन या शब्दाचा मुळात अर्थ काय होतो? ऑक्युपाय होणे. ऑक्युपाय म्हणजेच काय की कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही व्यस्त असता असा त्याचा अर्थ होतो. समजा मग कुठल्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त तुमचे वडील काम करत असतात किंवा कुठल्या गोष्टीमध्ये त्यांचा जास्तीत जास्त वेळ जातो असं म्हणण्यासाठी ऑक्युपाइड या शब्दापासून ऑक्युपेशन हा शब्द आहे, जो की नाऊन आहे. ऑक्युपाइड हे इट इज अ वर्ब. ओके. सो प्रोफेशनला सुद्धा आपण व्यवसायच म्हणतो आणि ऑक्युपेशनला सुद्धा व्यवसायच म्हणतो. आता प्रोफेशन हा शब्द जरा थोडासा प्रोफेशनल थोडक्यात सांगायचं झाला तर, ऑक्युपेशन इज मोस्टली यूज इन फॉर्मल कॉन्टेक्स्ट. ओके. सो लेट्स लुक ॲट फ्यू वर्ड्स. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पेंटर जो असतो, चित्रकार जो असतो, जो माणूस चित्र काढत असतो, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर पेंटर म्हणतो. आता टेलर, ज्याला आपण मराठीमध्ये शिंप म्हणतो, त्याची स्पेलिंग बघा टेलर. आता टेलर म्हणजे एखादी गोष्ट नीटनेटकी करणे, एखादी गोष्टीला व्यवस्थित करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे टेलर हा जसा नाऊन आहे तसा तो वर्ब आहे. जसं की काय, ही इज टेलरिंग सो अँड सो थिंग्स असं पण म्हणतो आपण. समजा मग टेलरिंग म्हणजेच काय की एखादी गोष्ट व्यवस्थित करणे, एखाद्या गोष्टीला समजा ढाचा वगैरे त्याचं स्ट्रक्चर वगैरे व्यवस्थित करण्याला आपण टेलर म्हणत असतो. समजा पुढचा जो शब्द आहे तो आहे फिशरमॅन. आता फिशरमॅन कोणाला म्हणतो, तर जे मासे वगैरे पकडणारे जे लोक असतात समजा त्यांच्यासाठी आपण फिशरमन हा शब्द वापरतो. आता ते जर माणूस असेल तर फिशरमन म्हणतो, फिशरमॅन म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. जर इंडिव्हिज्युअल जर शब्द जर असेल तर MAN जर असेल तर मॅन म्हणणार तुम्ही, परंतु ज्यावेळेस त्याला दुसरं एखादा प्रत्यय जोडलेला असतं त्यावेळेस त्याला फिशरमन म्हणतो. जसं की फायरमन म्हणतो, फायरमॅन म्हणत नाही. वॉचमन म्हणतो, वॉचमॅन म्हणत नाही. प्रोनाउन्सिएशनच्या बाबतीतची एक टिप लक्षात ठेवा नेहमी, की कुठल्याही शब्दाला ज्यावेळेस त्याचं एखादा म्हणजे नाही का तो एखाद्या फॉर्म मध्ये असला तर त्याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं असतं, परंतु ज्यावेळेस त्याला एखादा प्रत्यय जोडलं जातं म्हणजेच काय की त्याला त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर एखादा दुसरा जर शब्द जर जोडला तर त्याचं प्रोनाउन्सिएशन थोडक्यात बदलतं. जसं की काय, इन्स्पायर म्हणले की इन्स्पायर होतं, परंतु जर समजा त्याला जर पुढे जर शब्द जर जोडला जसं की TION जर जोडलं तर त्याला इन्स्पायरेशन म्हणत नाहीत, त्याला इन्स्पिरेशन म्हणतो. काय म्हणतो? इन्स्पिरेशन. सो कुठल्याही शब्दाला, मूळ शब्दाला ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रत्यय जोडता त्यावेळेस त्याचं प्रोनाउन्सिएशन थोडंसं बदलतं. त्याचं प्रोनाउन्सिएशन थोडंसं बदलतं. जसं की काय, आपण मॅन म्हणलं की मॅन म्हणतो, परंतु ज्यावेळेस फिशर मॅन म्हणतो त्यावेळेस फिशर मॅन म्हणत नाही, त्यावेळेस आपण काय म्हणतो? फिशरमन. फिशरमन. पुढचा जो शब्द आहे तो आहे नावीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर बार्बर म्हणतो. आता अलीकडच्या काळामध्ये नाही की वेगवेगळे जे नवीन कटिंगची दुकान आहेत त्याच्यामध्ये बार्बर शॉप असे तसे, चॉप शॉप असे नाव आहेत. चॉप म्हणजे कापणे समजा, नाही काय की चॉप शॉप, बार्बर शॉप, हेअर ड्रेसर असे जरा थोडेसे मॉडर्न आणि जागोजागी
पोहोचणारे शब्द आलेले आहेत. सो बार्बर म्हणजेच काय की न्हाव्याला आपण बार्बर म्हणतो. पुढचा शब्द बघा, यू कॅन सी दॅट की अरिजित सिंग इज अ नाही काय की सिंगर. आता सिंगर एकदम बेसिक शब्द आहे. आता सिंगर म्हणजेच काय की गायक, म्हणजे गायन करणारा जो माणूस असतो त्याला आपण सिंगर म्हणतो. परंतु शब्द बघा ना कसे बनतात, की द पर्सन हू सिंग्स इज सिंगर, द पर्सन हू डान्सेस इज डान्सर. जो माणूस एडिट करतो त्याला एडिटर म्हणतो. मग नाही काय की वेगवेगळे जे जो ऍक्टिंग करतो त्याला ऍक्टर म्हणतो. म्हणजेच काय की काही काही शब्दाला ई आर किंवा ओ आर जोडून हे बनवलं जातं, एखादं प्रोफेशन बनवलं जातं. कोण काय करतं हे सांगण्यासाठी आपण एखादा वर्ब असतो त्याला आपण एखादा ई आर किंवा ओ आर जोडतो आणि मग त्याचं एक नाऊन तयार होतं. जसं की काय, सिंग, SING, सिंग म्हणजे गाणे आणि सिंगर म्हणजे गाणारा. ऍक्ट म्हणजे ऍक्टिंग करणे, नाटक करणे किंवा ऍक्ट म्हणजे ऍक्ट करणे, आणि ऍक्टर म्हणजे ऍक्टिंग करणारा. एडिट म्हणजे एडिट करणे, आणि एडिट करणारा जो असतो त्याला आपण एडिटर म्हणतो. तसंच आता हे आपण पुन्हा डिटेलमध्ये जाणूनच घेणार आहोत की प्रिफिक्स आणि सफिक्सच्या माध्यमातून कसे शब्द बदलतात आणि एकाच शब्दाचे वेगवेगळे फॉर्म्स कसे तयार केले जातात आणि ते कसे आयडेंटिफाय करायचे. ओके, पुढचा जो शब्द आहे तो आहे व्हिडिओ एडिटर. आता एडिटर या शब्दाला एकदम शुद्ध मराठीमध्ये आपण काय म्हणतो तर संपादक म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो जर्नलिस्ट आहे, जर्नलिस्ट. आता जर्नलिस्ट असं म्हणतो बरं का, परंतु ज्यावेळेस त्याला इजम, आता मी जसं सांगितलं तसं जर त्याला प्रत्यय जर जोडलं तर त्याचं प्रोनाउन्सिएशन बदलणार. जर शेवटी जर समजा यम जर असेल तर जर्नॅलिझम असं म्हणतो. काय म्हणतो? जर्नॅलिझम, जर्नॅलिझम, जर्नॅलिझम असं म्हणतो. परंतु ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस जर्नलिस्ट असं म्हणत नाही, जर्नलिस्ट असं म्हणत नाही. आपण काय म्हणतो? जर्नलिस्ट. ही इज अ जर्नलिस्ट, शी इज अ जर्नलिस्ट. पुढचा जो शब्द आहे तो आहे फ्लाईट अटेंडंट. आता अटेंडंट किंवा एखाद्या गोष्टीची निगा राखण्यासाठी किंवा काळजी घेण्यासाठी जो माणूस ठेवलेला असतो त्याला आपण अटेंडंट म्हणतो. अटेंडंट का म्हणतो तर तुम्हाला नाही काय की हॉटेलमध्ये ज्यावेळेस लोक तुम्ही ह्याच्यावरती बसलेले असतात, टेबलवरती बसलेला असता आणि तुम्ही वेटरला बोलवता, त्यावेळेस जो माणूस तुम्हाला येऊन तुमचं जे ऑर्डर वगैरे घेतो त्याला अटेंडंट म्हणतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय की ते कस्टमर अटेंड करा, प्लीज अटेंड द कस्टमर असं तो मालक म्हणतो. जर त्याला जर म्हणायचं असेल ना की त्या माणसाचं, त्या कस्टमरचं जाऊन तू काय कर, ऑर्डर घे, असं जर म्हणायचं असेल. म्हणजेच काय की कुठेही गेलेले असताना ज्यावेळेस तुम्हाला एखादा माणूस एखादी सेवा देण्यासाठी जो माणूस आलेला असतो त्या माणसाला आपण अटेंडंट म्हणू शकतो. जसं की आता फ्लाईट अटेंडंट म्हणजेच काय की आता इथे परिचारिका असा त्याला शब्द आहे समजा, परंतु फ्लाईट म्हणजे अटेंड हा शब्द मुळात कशासाठी वापरला जातो तर वेन समबडी इज देअर टू हेल्प यू आउट विथ समथिंग, म्हणजे कुठल्या गोष्टीवरती तो तुम्हाला मदत करणार आहे, समजा अटेंड करतोय तो तुम्हाला तसं. ओके. आणि जनरली अटेंड या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे की एखादी गोष्ट तुम्ही अटेंड करताय, म्हणजे तुम्ही एखाद्या जागी प्रेझेन्स दाखवताय तुमचं, जसं की क्लासरूम अटेंडन्स हा शब्द आहे. ओके. सो फ्लाईट अटेंडंट हा जो शब्द आहे त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? विमान परिचारिका. आता विमान परिचारिका का म्हणतोय तर पिक्चर मध्ये जी मुलगी आहे ती म्हणजे नाही का शी इज, म्हणजे नाही का पिक्चर मध्ये एक मुलगी आहे म्हणून मी फ्लाईट अटेंडंट म्हणलं, विमान परिचारिका म्हणलं. तोच जर मुलगा जर असता तर विमान परिचर म्हणतो. आता हे जे तुम्हाला माहिती आहेत का, नर्स वगैरे जे असतात, नर्स किंवा नाही का सिस्टर ज्याला म्हणतो आपण, समजा सिस्टर म्हणून जे हॉस्पिटलमध्ये बोलतात बघा नर्स लोकांना, मग सिस्टर किंवा ब्रदर वगैरे जो असतो का समजा, जो की मेन डॉक्टर येऊन गेल्यानंतर जे इंजेक्शन वगैरे देत असतो किंवा जे काही हे जे असतं ऍडमिनिस्टर करत असतं, जे काही दवाई वगैरे देतो का समजा, सलाईन लावणे, इंजेक्शन देणे वगैरे, त्याला ते जे करत असतात त्याला ऍडमिनिस्ट्रिंग म्हणतो समजा. परंतु तो जो माणूस असतो, जर मुलगा जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ब्रदर म्हणतो. आणि तो जर मुलगी जर म्हणजे ती जर मुलगी जर असेल तर त्याला आपण सिस्टर म्हणतो. आणि इन जनरल दोघांना आपण नर्स म्हणतो, ज्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? परिचर. आणि जर फिमेल असेल तर, ती जर फिमेल असेल तर परिचारिका, आणि तो जर मेल जर असेल तर परिचर म्हणायचा. ओके. पुढचा शब्द बघा, सर्जन. आता सर्जनला आपण सर्जनच म्हणतो मराठीमध्ये समजा, पण सर्जन म्हणजे द पर्सन हू परफॉर्म्स अन ऍक्शन ऑर सर्जिकली, एखादी गोष्ट जो करत असतो, समजा ब्रेन सर्जन असतं वगैरे, वेगवेगळ्या गोष्टींचे सर्जन्स असतात बघा, त्यांना आपण सर्जन म्हणतो. आता डेंटिस्ट कुणाला म्हणतो तर दंत डॉक्टर किंवा दंत वैद्य. आता डॉक्टर या शब्दाला मुळात जो अर्थ आहे एकदम शुद्ध मराठीमधला त्याला वैद्य म्हणतो. त्याच्यामुळेच वैद्यकीय अडचणी, वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय नाही काय की सेवा असं तसं म्हणतो. मग वैद्य म्हणजेच काय की डॉक्टर. ओके. किंवा मेडिकल इन शॉर्ट, म्हणजे मेडिकेशन्स जे असतात समजा, त्याला दवाई वगैरे जे म्हणतो, औषध वगैरे ज्याला म्हणतो समजा, त्याला वैद्यकीय असं त्या अर्थाने तो शब्द वापरला जातो. तर परंतु जो डॉक्टर असतो त्याला आपण वैद्य म्हणतो, हे लक्षात ठेवा. दंत वैद्य म्हणजेच काय की दातांचा जो डॉक्टर असतो त्याला डेंटिस्ट म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे शेफ. आता तुम्ही म्हणत असाल की सर ह्याची स्पेलिंग CH पासून आहे
आणि तुम्ही श कसा त्याचा उच्चार करता. काही काही शब्दांमध्ये जर CH जर असेल तर त्याचा उच्चार श सारखा होतो किंवा श सारखा होतो. या शब्दामध्ये CHEF चा प्रोनाउन्सिएशन कसं होईल मग? शेफ. काय म्हणायचं त्याला? शेफ. त्याला चेप म्हणायचं नाही. काय म्हणायचं त्याला? शेफ. पुढचा जो शब्द आहे जो की नर्स, तो मी आताच एक्सप्लेन केला. नर्स म्हणजेच काय की परिचारिका किंवा परिचर. जर मुलगा असेल तर परिचर आणि मुलगी असेल तर परिचारिका. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे पोस्टमन. आता इथे पण मी म्हणलं की तुम्हाला MEN या शब्दाला जर आधी किंवा नंतर दुसरा जर शब्द जोडलेला असेल तर त्याला मॅन न म्हणता काय म्हणायचंय? मन म्हणायचं. जसं की काय? पोस्ट मन. आता पोस्ट म्हणजेच काय की एखादी गोष्ट, एखादा ईमेल, एखादी बातमी पसरवणारा जो माणूस असतो समजा, तसंच. आता त्याला परिचारिकाच इथे असा शब्द दिलेला बरं का, परंतु पोस्टमनच युजली म्हणतो आपण. पोस्टमनच हा शब्द जास्त करून इकडे तिकडे वापरला जातो. पुढचा जो शब्द आहे तो आहे व्हिडिओग्राफर. व्हिडिओग्राफर म्हणजेच काय की द पर्सन हू मेक्स व्हिडिओग्राफी, म्हणजे नाही की आता व्हिडिओ शूटिंग करणारा जो माणूस असतो त्याला आपण व्हिडिओग्राफर म्हणतो. व्हिडिओग्राफर म्हणतो आपण. युजली आपण इंडियन किंवा महाराष्ट्रीयन कॉन्टेक्समध्ये जास्त करून नाही का की जे लोक व्हिडिओ शूटिंग करतात त्यांना सुद्धा आपण फोटोग्राफरच म्हणतो. फोटोग्राफर आला का, फोटोग्राफर आला का म्हणतो समजा. परंतु फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर हे दोन वेगवेगळे आहेत. फोटोग्राफर नुसता फोटोज काढतो आणि व्हिडिओग्राफर इज समबडी हू मेक्स व्हिडिओज, म्हणजे व्हिडिओ चित्रित करणारा जो असतो त्याला व्हिडिओग्राफर म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो ब्युटी पार्लरच्या संबंधित. दॅट वर्ड इज ब्युटिशियन. ब्युटिशियन म्हणजेच काय की सौंदर्य तज्ञ. आता तज्ञ म्हणजे एकदम तज्ञ नाही बरं का इथे समजा अर्थ, परंतु ब्युटिशियन म्हणजेच काय की द पर्सन हू लुक्स आफ्टर ब्युटिफाईंग समबडी, म्हणजे एखाद्या माणसाचं सौंदर्य सुधारण्यामध्ये, त्याला व्यवस्थित करण्यामध्ये जे हे म्हणतो समजा त्याला सौंदर्य तज्ञ असं म्हणतो समजा. ओके. सो ब्युटिशियन. आता तज्ञ जो जनरली जो तज्ञ या शब्दाचा अर्थ होतो तसा एकदम तज्ञ अर्थ होत नाही, परंतु somebody who is expert in something. Beautician is somebody who is expert in नाही का की ब्युटिफाईंग पीपल, किंवा एखाद्या माणसाला, एखाद्या मुलीला एकदमच पूर्णपणे एकदम वेगळंच बदलून टाकणे, किंवा त्याला पूर्णपणेच मॉडिफाय करणे, किंवा नाही की पूर्णपणे तिला इम्प्रूव्ह करणे, तिची ब्युटी. आय एम टॉकिंग अबाउट ब्युटी. मॉडिफाय आणि ब्युटी हे दोन्ही, म्हणजे मॉडिफाय आणि इम्प्रूव्ह हे शब्द ह्युमन बॉडीसाठी, नॉट फॉर द पर्सन. ओके. पुढचा जो शब्द आहे फार्मासिस्ट. फार्मासिस्ट कोणाला म्हणतो तर आपण औषध विक्रेता जो असतो समजा, मेडिकल शॉपला जो असतो त्याला फार्मासिस्ट म्हणतो. कारण का त्याचा बी फार्मसी, एम फार्मसी जे असे जे कोर्सेस असतात ते झालं. आता फार्मा म्हणजेच फार्मा या शब्दाचा अर्थ युजली मेडिकल होतो, म्हणजे औषध म्हणजे फार्म. ओके. सो द पर्सन हू नाही का की द वेंडर ऑफ मेडिसिन्स इज कॉल्ड अ फार्मासिस्ट. वेंडर म्हणजे विक्रेता. ओके. पुढचा शब्द बघा, शेतकरी. आता FARMER. आता आय एम अ फार्मर असं तसं नाही की आपण शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात मूल्य, तर मग फार्मर हा शब्द तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आणि जो माणूस शेतकरी नाही त्याला सुद्धा फार्मर हा शब्द नवीन नाही आहे समजा. ओके. सो फार्मर म्हणजे शेतकरी समजा. आता फार्मर म्हणले की शेती करणारी महिला सुद्धा आणि पुरुष सुद्धा दोन्ही पण येतात त्याचे. ऍक्टर या शब्दाला पण बघा, आता आता फार्म म्हणजे शेती. FARM, फार्म म्हणजे शेती. जो माणूस फार्म मध्ये काम करतो त्याला फार्मर म्हणतो. तसंच जो माणूस ऍक्टिंग करतो त्याला ऍक्टर म्हणतो. आता संजय दत्त MBBS तुम्ही पाहिलंच असेल समजा, मुन्नाभाई MBBS, त्याच्यामध्ये ही इज प्लेइंग अ डॉक्टर. तुम्हाला तो शब्द जरा थोडासा फॅमिलियर वाटावा म्हणून मग मी संजय दत्तचा तो पिक्चर टाकलेला आहे. ऍक्टर म्हणजेच अभिनेता. आणि जर लेडीज जर असेल तर आपण त्याला ऍक्ट्रेस म्हणतो. जर समजा जेंट्स जर ऍक्टर जर असेल तर त्याला ऍक्टर, आणि ते जर लेडीज जर असेल तर त्याला काय म्हणूयात? ऍक्ट्रेस म्हणूयात. पुढचा जो शब्द आहे तो आहे सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल म्हणजेच नागरी, आणि इंजिनियर त्याला म्हणतो. आता प्रोनाउन्सिएशन याचं खूप जास्त लोक चुकवतात. इंजिनियर म्हणतात त्याला, त्याचं इंजिनियर असा प्रोनाउन्सिएशन होत नाही. त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं? इंजिनियर. निय. शेवटचा जो आर आहे त्याचा उच्चार आपण जास्त प्रमाणात करत नाही, हे लक्षात ठेवा. सो इंजिनियर म्हणायचं. आय एम एन इंजिनियर म्हणायचं. आय मॅन. बरेच लोक तर तो हे जो असतो समजा आर्टिकल असतो तो पण वापरत नाही. ते म्हणतात आय एम अ इंजिनियर असं म्हणतात, परंतु प्रोनाउन्सिएशन त्याचं कसं आहे? इंजिनियर. सो सिव्हिल इंजिनियर म्हणजेच काय की नागरी अभियंता. आता अभियंता हे एकदम खूप बेसिक आणि खूप शुद्ध मराठीतला शब्द आहे इंजिनियर लोकांसाठी. ओके. आता मी ज्यावेळेस इंजिनियर म्हणतो त्यावेळेस ते तुम्हाला समजण्यासाठी. ओके. आय नो द रिअल प्रोनाउन्सिएशन. ओके. इंजिनियर. अकाउंटंट. आता अकाउंटंट म्हणजे सुद्धा अकाउंट. आता अकाउंटंट म्हणजेच काय की लेखापाल. त्याला शुद्ध मराठीमध्ये लेखापाल म्हणतो. द पर्सन हू लुक्स आफ्टर द अकाउंटंट्स, म्हणजे अकाउंट्स ऑफ पीपल. म्हणजेच काय की मोठमोठे जे लोक असतात समजा नाही की अकाउंटंट्स लोक, ते सगळं हिशोब वगैरे ठेवण्याचं या सगळ्या गोष्टींचं काम करत असतं वेगवेगळ्या, म्हणजे नाही काय की
त्या गोष्टी लेखापाल म्हणतो समजा. आता लेखापाल म्हणजेच काय की द पर्सन हू कीप्स नोंद ऑफ ऑल द थिंग्स किंवा द एक्सपेंडिचर वगैरे ज्या गोष्टी असतात कॉमर्स मधले शब्द, क्रेडिट डेबिट किती झालंय काय नाही. पुढचा जो शब्द आहे तो आहे गृहिणी. आता गृहिणी जो शब्द नाही काय मराठीमध्ये आपण गृहिणी म्हणतो, परंतु इंग्लिशमध्ये काय शब्द वापरला जायचा आधी, हाऊस वाईफ. आता बरेच ज्या स्त्री असतात कॉमनली ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात त्या हाऊस वाईफ असतात समजा. त्या फार्मर तर असतातच परंतु ते हाऊस वाईफ असतात. परंतु अलीकडे एक 2-4 वर्षापूर्वी एक नियम आलेला, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की हाऊस वाईफ हा शब्द न वापरता होम मेकर हा शब्द वापरण्यात यावा, जेणेकरून हाऊस वाईफ म्हणले की बाबा तिचं काय तेवढंच हे करण्यासाठी, म्हणजे तुमचं नाही की ते रांदावाडा उष्टी काढा त्याच्यासाठीच नाही ती स्त्री. सो मग फेमिनिझमला किंवा वेगवेगळ्या लोकांना म्हणजे नाही काय की शब्दांमध्ये वेगवेगळ्या शब्दांमध्ये जरा थोडेसे बदल करण्यात आले, कारण का आधीचे जे शब्द यूज केले जात होते ते जरा थोडेसे डेरोगेटरी होते, म्हणजे अपमानास्पद होते किंवा खूप चांगले नव्हते, असं होतं, जरा भेदभाव टाईप शब्द होते. जसं की काय, आता ज्या लोकांना आपण समजा नाही काय की हँडिकॅप शब्द जो वापरायचो आपण, हँडिकॅप शब्द, तो शब्द न वापरता डिफरंटली एबल्ड असा शब्द वापरायचा असं सांगितलेलं आता, म्हणजे कोर्टमध्ये किंवा असं एक नियमच आहे आता की इन्स्टेड ऑफ युझिंग हाऊस वाईफ यू शुड बी युझिंग द वर्ड कॉल्ड होम मेकर, इन्स्टेड ऑफ युझिंग द वर्ड कॉल्ड हँडिकॅप यू शुड बी युझिंग द वर्ड कॉल्ड डिफरंटली एबल्ड. डिफरंटली एबल्ड म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने एबल असणारा माणूस, म्हणजे अनेबल अकार्यक्षम त्याला म्हणायचं नाही, तो कार्यक्षमच आहे परंतु थोडं जरा वेगळ्या पद्धतीने कार्यक्षम आहे असं. सो हाऊसवाईफ न म्हणता काय म्हणायचं, होम मेकर. तुम्हाला दोन्ही शब्द माहीत असावेत. परंतु पुढचा जो शब्द आहे तो आहे गार्डनर. गार्डनर म्हणजे काय की द पर्सन हू लुक्स आफ्टर किंवा द पर्सन हू टेक्स केअर ऑफ द गार्डन, म्हणजे गार्डन मध्ये गवत वगैरे नाही काय की ते पूर्ण त्याला व्यवस्थित साफसाफ करणे, त्याला ट्रिम करणे, त्याला कट करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा जो म्हणजे देखरेख करणार जो असतो माणूस, त्याला आपण गार्डनर म्हणतो. काय म्हणतो? गार्डनर. त्याला मराठीमध्ये आपण माळी म्हणतो. ओके. डेअरी फार्मर नावाचा एक शब्द आहे. आता डेअरी फार्मर मध्ये कोण कोणाला म्हणतो तर गवळी. म्हणजे गवळी म्हणजे कोण, आता गवळी तुम्हाला माहितीच आहे गवळी म्हणजे कोण असतो, परंतु डेअरी फार्मर, आता डेअरी प्रोडक्ट्स वगैरे असा शब्द तुम्ही ऐकला असेल. डेअरी म्हणजेच काय की जे दुग्ध पदार्थ असतात सगळ्या गोष्टींचे, त्यांना आपण डेअरी म्हणत असतो समजा, नाही. सो डेअरी फार्मर, डेअरी फार्मर म्हणजेच काय द पर्सन हू लाईक नाही काय की तो एखादा माणूस दूध काढून विकत असतो, जसं त्या पिक्चर मध्ये दिसते बघा. ओके. पुढचा जो शब्द आहे तो हाऊस कीपर. हाऊस कीपर. आता गेट कीपर, हाऊस कीपर असे वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे कीपर या शब्दाचा अर्थ सुद्धा बघा की एखाद्या गोष्टीकडे नजर ठेवणारा, एखाद्या गोष्टीकडे लक्ष ठेवणारा, एखाद्या गोष्टीचं सांभाळ करणारा जो माणूस असतो त्याला कीपर म्हणतो. मग हाऊस कीपर म्हणजेच काय की घर काम करणारी एखादी जी महिला असते समजा किंवा पुरुष असतो समजा, ज्याला समजा नाही काय की मेड किंवा नाही काय मेड असे शब्द वापरतो समजा आपण, किंवा ग्रामीण भागात एकदम गडी असा जो शब्द वापरला. आता गडी जरा थोडासा निगेटिव्ह शब्द आहे बरं का, परंतु घरकाम करणारा जो माणूस असतो समजा, त्यासाठी इंग्लिशमध्ये कुठला शब्द आहे तर हाऊस कीपर. आता पुढचा शब्द बघा, पोलीस ऑफिसर. आता त्याला पोलीस म्हणत नाहीत, खरं तर त्याला पोलिसेस म्हणतो बरं का, एकदम खूप चांगल्या इंग्लिशमध्ये, परंतु तुम्ही पोलीस म्हणू शकता समजा इंडियन कॉन्टेक्समध्ये थोडंफार, परंतु ट्राय टू स्पीक इट प्रॉपरली. पोलीस ऑफिसर. ओके. सो पोलीस ऑफिसरला आपण पोलीस अधिकारी असं म्हणतो. आता पोलीसला पोलिसेस शब्द आहे, त्याला काही वेगळा दुसरा शब्द नाही आहे. तो मराठी आणि इंग्लिशमध्ये पण सेमच आहे, हिंदीमध्ये सुद्धा सेमच आहे. पुढचा जो शब्द आहे तो एम्परर. एम्परर. एम्परर म्हणजे सम्राट, जो म्हणजे एखादा राजा वगैरे सम्राट जो असतो, सम्राट अशोक जसं म्हणतो तसंच एम्परर. पुढचा जो शब्द आहे तो आहे क्लर्क. क्लर्क. आता तो जो आर आहे त्याचा पण उच्चार एकदम फास्ट मध्ये करायचा नाहीये, केला तरी थोडासा करायचा, जसं की क्लर्क. ही इज अ क्लर्क. ही इज अ क्लर्क. क्लर्क म्हणजेच काय की लिपिक. आता लिपिक तुम्हाला माहितच आहे. टीचर म्हणजेच थोडक्यात मी. आणि पुढचा जो शब्द आहे तो न्यूज अँकर. न्यूज अँकर, आता तुम्हाला वेगवेगळे न्यूज अँकर माहीतच असतील समजा, आपल्या भारतामध्ये तर खूप जास्त प्रमाणात आहेत, आणि मीडियामध्ये कोणी कोणी ओरडतच असतात. जो खूप जास्त ओरडणारा जो माणूस असतो किंवा बातम्या वगैरे हे करणारा नाही का, त्या माणसाला आपण न्यूज अँकर म्हणतो. आणि त्याला शुद्ध मराठीमध्ये वृत्त निवेदक म्हणतो. वृत्त म्हणजे एखादी घटना किंवा एखादी बातमी, निवेदक म्हणजे ते सांगणारा, निवेदन करणारा, अँकरिंग करणारा जो माणूस असतो समजा. ओके. अँकर ह्याला पण म्हणतो, हे लक्षात ठेवा. तो जहाजाच्या बाबतीत तो एक शब्द आहे बघा, अँकर. ओके. अँकर म्हणजे तो एक काटा टाईप असतो का समजा, ज्याला कुठेतरी अडकवतात आणि मग हे केलं जातं समजा. एखादी बस आपली ही जी असते, शिप जी असते समुद्रामध्ये, ती एखाद्या किनाऱ्यावरती ज्यावेळेस पार्क करतात थोडक्यात, त्यावेळेस त्याला शिपचं अँकर असतं एक, त्याला तिथे अडकवलं जातं. ओके. पुढचा जो शब्द आहे तो ऍक्ट्रेस. जसं की मी सांगितलं की ऍक्टर जर मेल जर असेल तर ऍक्टर, आणि जर फिमेल जर असेल तर ऍक्ट्रेस म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो ऑथर.
ऑथर हे आता जेंडर बायस न्यूट्रल आहे तो शब्द, म्हणजेच काय की ऑथर म्हणलं की मेल फिमेल दोन्ही आलं. व्हेजिटेबल वेंडर, व्हेजिटेबल, आता व्हेजिटेबल न म्हणता त्याला व्हेजिटेबलच म्हणतो बघा. टेबल, टेबल नाही. जसं आपला टेबल असतो का, समजा TABLE जर असला तर तुम्ही टेबल म्हणू शकता, परंतु त्याला काय दुसरं प्रत्यय जोडलेले, म्हणजे त्याला दुसरा शब्द जोडलेला आहे, तर तुम्ही काय म्हणायला पाहिजे, व्हेजिटेबल वेंडर. वेंडर म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचा विक्रेता. आता हे फुटपाथवरती किंवा नाही की वेगवेगळे फूड कोर्ट असतात बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी माणूस म्हणजे विकत असतो. समजा जो विक्रेता असतो का, थोडक्यात त्याला वेंडर म्हणतो, VENDOR. तर मग भाजीपाला विक्रेता जो माणूस असतो समजा, त्याला व्हेजिटेबल वेंडर म्हणतो. काय म्हणतो, व्हेजिटेबल वेंडर. पुढचा शब्द बघा, इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन, आता काही काही शब्दांसाठी CIAN, काही काही शब्दांसाठी ER, काही काही शब्दांसाठी OR, काही काही शब्दांसाठी CIST असे शब्द वापरतात. जसं की काही काही शब्दांसाठी IST, जसं की सायंटिस्ट, सायक्लिस्ट असे शब्द, म्हणजे प्रोफेशन ला लागणारे जे काही प्रत्यय असतात ज्यांना आपण सफिक्स म्हणतो समजा. ओके, मोस्टली सफिक्सच असतात प्रोफेशनसाठी. जसं की काय, इलेक्ट्रिक जसं म्हणलं, इलेक्ट्रिशियन म्हणजेच काय की वीज काम करणारा जो माणूस असतो त्याला लाईनमॅन ज्याला म्हणतो समजा तुम्ही, त्याला इलेक्ट्रिशियन म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो प्लंबर. आता तुम्हाला वाटत असेल की सरांनी प्लंबर का म्हणलंय, मर का म्हणतात सर, तर प्लंबर या अशा पद्धतीने म्हणलं मी की इथला जो बी आहे तो सायलेंट आहे. म्हणजेच काय की काही इंग्लिशमध्ये काही लेटर जे आहेत ते सायलेंट आहेत. जसं की आता बी हा शब्द बऱ्याच कॉन्टेक्स्टमध्ये सायलेंट आहे. जसं की डाऊट म्हणत असताना DOUBT म्हणतो, परंतु डाऊटचं प्रोनाउन्सिएशन करत असताना आपण त्या बीचा उच्चार करत नाही. ओके, सो ह्याला प्लंबर म्हणतो, हे लक्षात ठेवा. प्लंबर म्हणजेच काय की नळ काम करणारा. पुढचा जो शब्द आहे तो आहे कॅशियर. कॅशियर म्हणजेच रोखपाल. कॅश म्हणजे रोख, रक्कम, आणि पाल म्हणजे द पर्सन हू कीप्स इट. सो कॅशियर म्हणजेच काय की रोखपाल. पुढचा जो शब्द आहे तो मकॅनिक. त्याला मेकॅनिक म्हणायचं नाही, मकॅनिक म्हणतो त्याला. काय म्हणायचं त्याला, मकॅनिक, म्हणजेच काय की दुरुस्ती करणारा. पुढचा शब्द बघा, ग्राउंड कीपर. आता ग्राउंड तुम्हाला माहिती आहे की मैदान, आणि कीपर म्हणजेच काय की त्याची देखभाल करणार, म्हणजे त्याची सेवा करणार, म्हणजे त्याची सेवक करणार, म्हणजे द पर्सन हू हॅज बीन शोल्डर्ड विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लिनिंग और नाही काय की वॉटरिंग, नाही काय की त्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी. ग्राउंडचं बाबा एखादं स्टेडियम असेल तर त्याची पूर्णपणे त्याची काळजी घेण्याचं काम जो माणूस करत असेल समजा, त्याला ग्राउंड कीपर म्हणतो. त्याला आपण शुद्ध मराठी म्हणजे मैदान सेवक म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे रेसिंग ड्रायव्हर. आता रेस म्हणजे शर्यत लावणे, जसे की कासवांची आणि ह्याची ससाची रेस. रेस या शब्दावरूनच रेसिंग हा नाऊन तयार झाला, रेसिंग ड्रायव्हर. म्हणजेच काय की रेसिंग करणारा जो ड्रायव्हर असतो त्याला आपण रेसिंग शर्यत चालक म्हणतो. आता परंतु शर्यत चालक न म्हणता आपण जास्त करून रेसिंग ड्रायव्हरच म्हणतो, इंग्लिशमध्येच वापरतो पण जास्त प्रमाणात मराठीत वापरला जात नाही. पुढचा जो शब्द आहे तो आहे सोल्जर. सोल्जर म्हणजेच काय की सैनिक, जे BSF वगैरेचे जवान असतात त्यांना आपण सोल्जर म्हणत असतो. पुढचा जो शब्द आहे तो पोएट आहे. पोएट म्हणजे कवी, आणि जर माणूस म्हणजे नाही की मेल जर असेल तर पोएट म्हणतो, आणि जर फिमेल जर असेल तर त्याला पोएट म्हणत नाही, त्याला पोएटेस म्हणतो. काय म्हणतो, पोएटेस, POETESS, पोएटेस. पुढचा जो शब्द आहे तो आहे लिरिसिस्ट. लिरिसिस्ट म्हणजे लिरिक्स जे असतात गाण्यांचे, जे असतात गीतकार, म्हणजे नाही की गाण्याचे जे लिरिक्स असतात समजा, नाही की कुठल्याही गाण्याचे जे बोल असतात ते लिहिणारा एक माणूस असतो. म्हणजेच काय की लिहिणारा माणूस जर असेल तर त्याला लिरिक्सिस्ट म्हणतो. जो माणूस ते गाणं घेतो त्याला सिंगर म्हणतो. त्या गाण्यावरती जे माणूस नाचतात त्याला डान्सर म्हणतो. त्या गाण्यावरती जे माणसं ऍक्टिंग करतात त्याला ऍक्टर म्हणत असतो समजा. ओके, सो तसे शब्द असतात. सो मग जो माणूस गीत लिहित असतो त्या माणसाला लिरिसिस्ट म्हणतो. काय म्हणतो, लिरिसिस्ट. आता तर तुम्हाला गुलजार माहितच आहे की लिरिसिस्ट आहे. पुढचा शब्द बघा, मॅनेजर. आता मॅनेजर म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीची व्यवस्था बघणारा, एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणारा, त्या मग मॅनेजर म्हणजे एखादी गोष्ट मॅनेज करणार थोडक्यात. आता मॅनेज या शब्दाचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही शब्द आहेत बरं का. एखादी गोष्ट मॅनेज करा असं पण म्हणतो, आणि ते टेबलाकडून जे गोष्टी घेतात त्याच्यासाठी सुद्धा मॅनेज करतो, तो मॅनेज करेल असं तसं म्हणतो, तसा पण शब्द. परंतु इंग्लिशमध्ये जास्त प्रमाणात इंग्लिश आपण तो जर पॉझिटिव्ह सेन्समध्येच वापरायचा की ही इज द मॅनेजर, ही इज द मॅनेजर ऑफ दिस ब्रांच, असं तसं समजा. मग व्यवस्थापक आहे तो त्याचा, म्हणजे त्याच्याकडे व्यवस्थित सगळ्या गोष्टीकडे, म्हणजे कसं चालतात काय नाही त्याच्याकडे म्हणजे जबाबदारी आहे त्याची. ओके, थोडक्यात द हेड ऑफ अ ब्रांच, मॅनेजर. ओके, सो आर्किटेक्ट. आता आर जो म्हणतो त्याला AR, त्या आरचा जास्त प्रमाणात उच्चार करायचा नाही, आर्किटेक्ट म्हणायचं. काय म्हणायचं, आर्किटेक्ट म्हणजेच वास्तू विशारद. वास्तू म्हणजे तुम्हाला माहितच आहे
वास्तुशांती असे शब्द वापरले असतात. आणि विशारद म्हणजेच काही थोडक्यात जो माणूस त्याची स्टडी करत असतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी हासिल करत असतो तर त्याला, जसं की डॉक्टरला आपण विशारद म्हणतो बघा, वास्तू विशारद. डॉक्टरला म्हणजे PhD वाला जो डॉक्टर असतो त्याला. पुढचा जो शब्द आहे तो आहे किंग. किंग मीन्स राजा, आणि क्वीन म्हणलं की राणी. वॉरियर किंग म्हणजेच काय की वीरांगना, जसं की राणी लक्ष्मीबाई. Okay, so that's it for this video. We will be meeting in the next video with few more professions in English and how they can be identified and how they can be remembered and used in day-to-day communication. So this is our signing off. Thank you so much for tuning in. Have a great day ahead.